पाळीव प्राणी आपल्याला घरी आणायचा आहे, डॉग किंवा कॅट, तर त्यासाठी आपल्याला बेसिक आपली तयारी काय पाहिजे? आपण आधी केलेली कल्पना आणि वास्तव यातल्या तफावतीमुळे माणसांवरती ताण वाढायला लागतो बरोबर, की अरे मी हो. आणलं तर आहे, पण आता मला हे जमत नाही आहे. घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीचं तो मिररिंग करतोय किंवा टेकिंग ऑन करतोय आणि ते सांगण्यासाठी तो आजारी पडलाय, असंही होऊ शकतं. मिररिंग म्हणजे अनुकरण करणे. जसं माणसाचं आहे तसंच प्राणी करतात. हेल्थच्या बाबतीत प्राणी सांगतो की हा इश्यू आहे आणि मी ते टेकिंग ऑन केलेलं आहे. रोजचा काही वेळ प्राण्यांबरोबर जर घालवलात तर तुमच्या एनर्जीमध्ये फरक पडायला लागतो. की डॉग्स आपल्या ब्रीदिंगमधनं त्याचं सेन्स झाल्यानंतर कॅन्सर डिटेक्ट करू शकतात आणि तुम्ही कसेही असा प्राणी तुमच्यावरती प्रेम करतोच, म्हणून ते अनकंडिशनल लव्ह आहे की त्यांना इन रिटर्न काही नको आहे. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी व तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, आपला हा पेट स्पेशलचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण ॲनिमल कम्युनिकेशन कसं करतो त्याबद्दल सविस्तर चर्चा केली होती. या भागात आपण बघणार आहोत की एकदा का ॲनिमल आपला पेट आपल्याकडे आलेला आहे तर त्याच्याशी आपलं नातं कसं असावं, ज्याच्यामुळे तो पण आनंदी राहायला पाहिजे आणि आपण सुद्धा त्याच्यासोबत आनंदी राहिलो पाहिजे. आज पुन्हा आपण चर्चा करणार आहोत. आपल्या मॅडम शुभा आहेत, ज्या आपल्यासोबत मागच्या एपिसोड बनला होत्या. मॅडम नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आरोग्याच्या नमस्कार. राजमार्गावर. श्री स्वामी. मॅडमसोबत चर्चा करायच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि नंतर शेअर करणं सुद्धा विसरू नका. पण माझा पहिला प्रश्न, मागच्या वेळेस आपण कम्युनिकेशन कसं असतं त्याबद्दल बरंच काही बोललो. हो. आता माझा प्रश्न आहे की एखादा पाळीव प्राणी आपल्याला घरी आणायचा आहे, डॉग किंवा कॅट, तर त्यासाठी आपल्याला बेसिक आपली तयारी काय पाहिजे? ओके, चांगला प्रश्न आहे. की जेव्हा आपल्याकडे एखादा प्राणी येतो, मागच्या भागात आपण बघितलं की सोल आपल्याला चूज करतो, हो. त्याप्रमाणे एखादा प्राणी आपल्याकडे आला. जर डॉग आणि कॅट असेल तर जनरल एक माहिती असते आपल्याला की त्याचं खाणं पिणं काय आहे. म्हणजे आता बऱ्याच घरांमधनं डॉग फूड किंवा कॅट फूड जे रेडीमेड असतं हो, ते हो. देतात. काही त्यातले घरातलं पण फूड खातात, पण हे आपल्याला माहिती असतं डॉग आणि कॅटच्या बाबतीमध्ये. दुसरे काही प्राणी असतील तर स्पेसिफिक त्यांचा अभ्यास केला गेला पाहिजे की त्यांना काय कसं ठेवायचं आहे, त्यांचं खाणं काय असतं. म्हणजे कासव असेल किंवा हॅमस्टर सारखे प्राणी असतील किंवा वेगळे काही पक्षी असतील तर त्यांच्याबद्दल आधी अभ्यास असला पाहिजे की त्यांचं खाणं पिणं, त्यांची जागा कशी पाहिजे, पिंजऱ्यात ठेवायचं का नाही ठेवायचं, हा एक भाग झाला. त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली गेली पाहिजे. त्यांना स्वच्छ पाणी, स्वच्छ जागा, त्यांची पूर्ण स्वच्छता. म्हणजे डॉग्स असतील तर त्यांना आंघोळ वगैरे घालावी लागते, फिरायला न्यावं लागतं. यासाठी आपल्याकडे वेळ आहे का, हे आधी महत्वाचं आहे. बरोबर. कारण असं होतं की उत्साहामध्ये आणला जातो प्राणी अगदी, किंवा हो. कोणाची तरी लहान मुलाचा हट्टीपणा असतो म्हणून आणला जातो आणि नंतर आपण आधी केलेली कल्पना आणि वास्तव यातल्या तफावतीमुळे माणसांवरती ताण वाढायला लागतो बरोबर, की अरे मी हो. आणलं तर आहे, पण आता मला हे जमत नाहीये. तर असं नाही व्हायला पाहिजे. ही मॅनेजमेंट कुठेतरी झाली पाहिजे. प्राणी चुकून आजारी पडला तर त्याला योग्य हेल्थ केअर मिळाली पाहिजे. त्यांचे रेग्युलर व्हॅक्सिनेशन्स जे असतात ते व्हॅक्सिनेशन्स काही जणांचे इयरली असतात, सुरुवातीला काही महिन्यांनी असतात, डिवर्मिंग असतं. हे सगळं त्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे आणि याही पलीकडे त्यांना आपलं प्रेम देता आलं पाहिजे. कारण ती अटॅचमेंट होणं किंवा त्यांना प्रेमच फक्त अपेक्षित असतं, बरोबर. ते त्यांना देता आलं पाहिजे. आणि हे जर झालं नाही कुठेतरी की मग माणसाच्या मनात आता मी काय करू, मग प्राण्याला सोडूनच देऊ का, असे विचार यायला लागतात. हो. पण हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही आणताय तर हे नाही व्हायला पाहिजे. पण असं झालं चुकून तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2 मुद्दे असे बघू शकतो की सोल कॉन्ट्रॅक्ट हा जो प्रकार आहे. अच्छा. म्हणजे असं झालं की आज मी प्राणी आणलाय, 8 दिवस माझ्यावरती ताण आला आणि मी आता प्राण्याला सोडून देतो. हो, तो सुद्धा विचार येतो लोकांच्या हा, मनात. कारण की तर- एक लाईफस्टाईल अख्खी चेंज होऊन जाते. तुमचं सकाळ, दुपार, संध्याकाळ सगळं बदलतं. डॉग भोवती किंवा कॅट भोवती फिरत राहतो. हो, सगळंच बदलतं. तर ह्याच्यामध्ये हा भाग आहे की सोल कॉन्ट्रॅक्ट. समजा त्यांचा 8च दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट असेल एकमेकांबरोबर, अच्छा. तर मग हे असं घडतं आणि माणूस त्याला सोडून देतो. हो. अच्छा. हां, पण नाही, त्याच्यापेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट आहे. तर माणसाच्या मनात हे आलं तरीही ते एकत्रच राहतात कारण त्यांचा कॉन्ट्रॅक्ट तसा आहे.
आता ह्याच्यामध्ये खूप लेयर्स आहेत, पण आपण आत्ता त्यांना समजेल असं हे सांगू शकतो की विचार आले तरी ते सोडलं जात नाही किंवा विचाराला सोडून दिलं, कारण कॉन्ट्रॅक्टच तेवढा. अच्छा, म्हणजे तुम्ही अबंडन करणार असाल डॉगला किंवा कॅटला, पण त्याचा अर्थ की तुमचा सोल कॉन्ट्रॅक्ट तेवढाच होता, तेवढाच पुरता होता. मे बी हे दोघांच्या भल्या करता असेल. हो, दोघांच्या भल्या करता. कारण एकदा कुठला पाळीव प्राणी आला की आपल्याला पण कुठं बाहेर जायचं असेल, काही असेल, किंवा मग त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा, त्याच्या वॉकच्या वेळा, हे सगळंच कुठेतरी गणित बिघडतं. हो, पण आता त्याच्या फॅसिलिटीज आहेत, म्हणजे तेवढ्या कारणाने आपण सोडून देणं हे योग्य नाही. कारण आता कॅट हॉस्टेल्स आहेत, डॉग हॉस्टेल्स आहेत. म्हणजे फॅमिलीला 4 दिवस फिरायला जायचंय तर तुम्ही डॉग हॉस्टेलमध्ये त्यांना ठेवून जाऊ शकता, कॅट हॉस्टेलमध्ये ठेवून जाऊ शकता. मी पर्सनली तसंच करते. कॅट हॉस्टेलला राहते ती आणि मग आम्ही जातो. बरोबर, आता आहे ती सोय, तसं करता येतं. म्हणजे अगदी तुम्ही अबंडन करण्यापेक्षा थोडा ब्रेक घ्या, परत पुन्हा विचार करा आणि मग काय ते सोल्युशन त्यातनं काढा. आणि माझं म्हणणं पूर्णच रस्त्यावर सोडून देण्यापेक्षा दुसरं कोणीतरी त्यांना अडॉप्ट करेल. बरोबर, हाही विचार करणं योग्य आहे. पण असं होत नाही. बरेच जण आता बस झालं, दिलं कुठेतरी रस्त्यावर सोडून. जेवढा उत्साह असतो आणण्यामध्ये, मग ते लगेच त्यांचा उत्साह गेला की मावळलेला असतो परत जसे ते. अजून एक असं होतं की हा जो विषय आपला झाला की आपण आणलेला आहे कुठलंही पेट, आणि कधी कधी आपल्याला त्याचं संगोपन नीट करता येत नाही, कुठंतरी मग ते फिजिकली किंवा मेंटली प्राणी डिस्टर्ब होऊ शकतात का, आणि जर झाले तर ते कसं ओळखावं? हां, आता कसं आहे की फक्त या कारणाने होतील असं नाहीये. म्हणजे कनेक्शन झालं नाहीये किंवा त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग व्हायला पाहिजे ते झालेलं नाहीये, तर डेफिनेटली प्राणी डिस्टर्ब होतात. कधी कधी त्यांना डिप्रेशन पण येऊ शकतं किंवा त्यांच्या हेल्थमध्ये बाकीचे काही इश्यूज येऊ शकतात. पण फक्त हेच एक कारण नाही आहे. प्राणी रुळलाय घरामध्ये, पण घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीच्या म्हणजे आमचे जे 3 पार्ट आहेत, मिररिंग आहे, टेकिंग ऑन आहे आणि त्याचं स्वतःचं, तर त्याप्रमाणे घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीचं तो मिररिंग करतोय किंवा टेकिंग ऑन करतोय आणि ते सांगण्यासाठी तो आजारी पडलाय असंही होऊ शकतं. मिररिंग म्हणजे अनुकरण करणे, जसं माणसाचं आहे तसंच प्राणी करतात. मग हे जनरली बिहेवियरमध्ये येतं. हेल्थमध्ये जर असेल तर टेकिंग ऑनचा कन्सेप्ट असतो. म्हणजे प्राणी तुमचं स्वतःवरती घेतात. अर्थात तो त्यांचा कॉन्ट्रॅक्टही पुन्हा तसा असावा लागतो की प्राणी तुमचं संकट किंवा तुमचा एखादा आजार काढून घेण्यासाठी तुमच्या आयुष्यात आलेला आहे, तर ते काढून घेतात. म्हणजे हे 2 मुद्दे झाले. जर असं असेल तर ते प्राण्याशी टेलिपॅथिकली बोलल्यानंतर कळतं की हे मिररिंग आहे किंवा टेकिंग ऑन आहे. जर मिररिंग असेल, बिहेवियरल असेल, तर प्राण्याशी बोलून आपण ते सल्ले, प्राण्याने दिलेले सल्ले माणसाला सांगितले, माणसाने त्याच्यामध्ये ते चेंजेस केले, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. हेल्थच्या बाबतीत प्राणी सांगतो की हा इश्यू आहे आणि मी ते टेकिंग ऑन केलेलं आहे. मग आपल्याला एक सपोर्ट मिळतो ह्याच्यामधनं आणि मग आपण त्या प्राण्याला वेटकडे आणि त्या ह्युमनला डॉक्टरकडे नेऊन त्यांची ट्रीटमेंट करू शकतो. कारण कसं आहे, टेलिपॅथी ही याला रिप्लेसमेंट नाही आहे, आपल्याला फक्त सपोर्ट आहे. म्हणजे वेट आणि डॉक्टरांना एक सपोर्ट, कारण ते उत्तम पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट देणार आहेत. फक्त एक बेस कळला की आपण त्यांना त्यांच्याकडे नेऊ शकतो. किंवा प्राण्याचा बिहेवियरल चेंज आहे, ते मिररिंग आहे माणसाच्या बिहेवियरमधलं, हे एकदा लक्षात आलं की प्राण्याला आपण बिहेवियरिस्टकडे नेऊ शकतो, ह्युमनला सायकोलॉजिस्टकडे नेऊ शकतो. म्हणजे हा सपोर्ट आपल्याला या सगळ्यातनं मिळून जातो. जसं आपण बघितलं मिररिंग टेकिंग ऑन झालं, तसंच बऱ्याचदा त्यांचं स्वतःचं सुद्धा असतं, कारण ती त्यांचं शरीर आहे, त्यामुळे त्यांच्याही शरीरामध्ये बिघाड होऊ शकतात. मग असं जर काही त्यांचं स्वतःचं असेल तर त्याच्यासाठी गायडन्स सुद्धा आपण प्राण्याकडनं घेऊ शकतो. तुला ट्रीटमेंट हवी आहे का, किंवा तुला कशा पद्धतीने यामध्ये मदत करायची, डॉक्टरांकडे जायचं का, म्हणजे वेटकडे जायचं का, हेही आपल्याला ते सांगतात आणि तो गायडन्स त्याच्या ह्युमनसाठी असतो. आता दुसरा एक पार्ट झाला की टेकिंग मुली म्हणतात की माणसांचे आजार सुद्धा डॉग किंवा कॅट आपल्या अंगावर घेऊ शकतात. पण एक दुसरा पण भाग आहे की त्यांच्यामुळं एक माणसाची पेट्समुळं एक माणसांचं ओव्हरऑल आरोग्य, त्यांचं मूड हे छान राहू शकतं. म्हणजे दिस आर नोन स्ट्रेस बस्टर्स आपण म्हणतो पाळीव प्राणी जे आहेत, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. प्राण्यांमुळे माणसाला फिजिकली आणि मेंटली कशी मदत होते,
तर बेसिकली प्राणी हे स्ट्रेस बस्टर्स आहेत. तुमचा ताण काढून टाकण्याचं किंवा त्यांच्यासोबत राहिल्यामुळे जे स्ट्रेस हार्मोन आहे कॉर्टिसॉल हे कमी व्हायला मदत होते. तुमची नर्व्हस सिस्टीम चांगली होते, तुमचे विचार बदलतात आणि हे खूप चांगल्या लेवलवरती होऊ शकतं. म्हणजे तुम्ही रोजचा काही वेळ प्राण्यांबरोबर जर घालवलात तर तुमच्या एनर्जीमध्ये फरक पडायला लागतो. आणि याचं कारण प्राणी कायम ग्राउंडेड असतात. त्यांच्यामध्ये असं ते तुम्हाला जज करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं प्रेम जे आपल्याला मिळतं त्याने आपल्यामध्ये हे चेंजेस होतात. ओके, अशा काही थेरपी सुद्धा काही आहेत का अशा स्पेसिफिक? हो, आपल्याकडे आत्ता सुरुवात झालेलीच आहे. परवा चर्चेत आलेला विषय म्हणजे तो डॉग्नॉसिसचा जो आहे की डॉग्स आपल्या ब्रीदिंगमधनं त्याचं सेन्स झाल्यानंतर कॅन्सर डिटेक्ट करू शकतात. म्हणजे त्याला AIMLची पण साथ आहेच ऑब्व्हियसली, पण तो सेन्स त्यांना होतो. आता त्या डॉग्नॉसिसमध्ये पर्टिक्युलरली कॅन्सरवरती चर्चा आहे किंवा ते कॅन्सरसाठी काम करतात, पण अदरवाईज प्राण्यांना, सगळ्याच प्राण्यांना तुमच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थमध्ये झालेला बदल हा सेन्स होतो. म्हणजे ते तुम्हाला सांगूही शकतात असं. त्याच्यानंतर ट्रेन डॉग्स असतात की जे या थेरपीसाठी वापरले जातात. इक्वाईन थेरपी हा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये घोड्यांचा वापर केला जातो. म्हणजे जर तुम्हाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही ओपन अप होत नाही आहात पण तुमच्या मनात खूप साठलेलं आहे, तर तुम्ही घोड्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन तुम्ही त्या पेशंटला ते सांगायला सांगू शकता. किंवा घोड्यांबरोबरच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्याने सुद्धा त्यांना खूप बरं वाटतं. आणि हे आहे आता म्हणजे आपल्याकडे पण चालू आहे, बाहेर ओव्हरसीज तर हे होतंच. आणि प्राण्यांची ही ॲबिलिटी आत्ता आपल्याला लक्षात यायला लागली असं आहे. पण हे कुठलाही प्राणी करू शकतो असं आहे. म्हणजे फक्त स्पेसिफिक कुठला नाही, सगळ्याच प्राण्यांना हे म्हणजे करतात ते रॅदर. आणि म्हणून आपण त्यांना सपोर्ट ॲनिमल्स म्हणतो की ते आपल्याला ह्या सगळ्यामध्ये मदत करतायत असं. पण ह्या जी फ्रेंडशिप आहे एका पेटची आणि तिच्या कंपॅनियनची, तर त्याचं बॉन्डिंग आणखीन स्ट्रॉंग होण्यासाठी कुठल्या तुम्ही टिप्स देऊ शकाल? काय केलं पाहिजे? ओके, आता बॉन्डिंग असं अचानक स्ट्रॉंग होत नाही. ते डे टू डे लाईफमध्ये आपण एकत्र वेळ घालवल्यानंतर होणार आहे. पण मुख्य म्हणजे प्राण्यांना काय हवं असतं तर तुमचा वेळ आणि तुमचं प्रेम. म्हणजे ते तुम्ही रेग्युलरली त्यांना द्यायला पाहिजे. त्यांच्याबरोबर काही वेळ बसलं पाहिजे, त्यांना त्यांच्यावरनं हात फिरवला पाहिजे, जवळ घेतलं पाहिजे, खेळलं पाहिजे. नुसतं फूड आणि पाणी याने बॉन्ड होत नाही. ते त्यांना मिळणार आहे कारण आपण आणलेलं आहे घरामध्ये. पण याही त्यांच्या काही गोष्टी आहेत की जे त्यांना आपण दिलं पाहिजे. आणि तर एकमेकांवरचा विश्वास बसणार आहे, एकमेकांवरती विश्वास बसणार आहे आणि मग तो बॉन्ड हळूहळू स्ट्रॉंग होत जाणार आहे. तुम्ही जे म्हटलं आता बॉन्डिंग आणि कंपॅनियन सगळं म्हणजे खूपच छान असतं सगळं. ते डॉग सोबत किंवा कॅट सोबत वेळ घालवणं त्यासारखं दुसरं एक चांगला क्षण नसतो. आपण म्हणतो की प्राण्यांचं आपल्याला एक अनकंडिशनल लव्ह आणि सपोर्ट मिळतं. त्यातनं आपण काय शिकलं पाहिजे ह्युमन्सनी असं मला वाटतं कधी कधी. म्हणतो की डॉग्स दे आर व्हेरी, म्हणतो कुत्ता वफादार होता है वगैरे वगैरे आपण सांगतो नेहमीच की त्या बेटर दॅन ह्युमन्स फॉर द अनकंडिशनल लव्ह अँड सपोर्ट. मग आपण त्याकडनं काय शिकूया? आता अनकंडिशनल लव्ह का असतं हे आधी बघूया आपण. तर मुळात प्राण्यांना इगो नाहीये किंवा प्राणी असं म्हणत नाहीत की तुझ्याकडे पैसा नाहीये, मी तुझ्यावर प्रेम नाही करणार, तू दिसायला असाच आहेस, तुझं घरच असं आहे, असे त्यांची कुठल्याच अपेक्षा नसतात. आणि तुम्ही कसेही असा, प्राणी तुमच्यावरती प्रेम करतोच. म्हणून ते अनकंडिशनल लव्ह आहे की त्यांना इन रिटर्न काही नको आहे. जे माणसांमध्ये होतं की हे असं असेल तर असं घडेल, गिव्ह अँड टेक, तर तसं होत नाही. त्यामुळे हीच गोष्ट मुळात त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे. त्यामुळे हे कुठल्याही अपेक्षा न बाळगता निस्वार्थ प्रेम करत राहा, हे सर्वात छान गोष्ट आपण त्यांच्याकडे शिकू शकतो. आणि मुळात इगोलेस असल्यामुळे ते आपल्यापेक्षा स्पिरिच्युअली इव्हॉल्व आहेत. म्हणजे आपण इव्होल्युशन मध्ये स्वतःला म्हणतो की म्हणजे एक दृष्टिकोन आपला असा आहे की प्राणी खालती आणि मनुष्य वरती, कारण इव्होल्युशन झालंय, ब्रेनच्या ह्याने आपण आपल्याला तोलत असतो म्हणून. पण स्पिरिच्युअली त्यांच्याकडे ह्या गोष्टी आहेत की ते इगो म्हणजे धरून ठेवत नाहीत किंवा कुठल्याच झालेल्या घटना, ग्रजेस काही त्यांच्याकडे नसतात. अनकंडिशनल लव्ह असतं आणि म्हणून ते स्पिरिच्युअली आपल्यापेक्षा जास्त इव्हॉल्व आहेत आणि दे आर क्लोजर टू द हायर सोर्स.
असं आणि म्हणून ते आपल्या मदतीला येतात. हा बरोबर. भाग आहे. प्युअर हार्ट प्युअर सोल. Pure soul. असं. तर मंडळी, हा होता आमचा दुसरा एपिसोड आरोग्याच्या राजमार्गाच्या पेट स्पेशल या एपिसोडचा. आज आपण बरंच काही मॅडमकडनं शिकलेलो आहोत की पेट घरात आणण्यासाठी तुमची काय बेसिक तयारी पाहिजे आणि त्या पेटसोबत आपण कसं राहिलं पाहिजे. तुमचं बॉन्डिंग आणि त्या पेटसोबतचं बॉन्डिंग, दोघांचं एकमेकांबद्दल बॉन्डिंग जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे असेल तर ज्या टिप्स मॅडमनी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायला लागतील. आणि आम्हालाही सबस्क्राईब करून आम्हालाही फॉलो करा, तो भाग वेगळा. तर पुन्हा भेटू आमच्या पुढच्या भागात, तिसऱ्या एपिसोडमध्ये, आणि बरंच काही अजून मॅडमकडनं आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, तुमचं खूप खूप धन्यवाद. आजच्या दुसरा एपिसोड संपलेला आहे आणि आपण पुन्हा लगेच भेटणार आहोत तिसऱ्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच मंडळी. बघत राहा आमचा आरोग्याचा राजमार्ग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.